कॅलेंडरला मुहूर्त आला, पण त्याच कॅलेंडरवर आपल्या लग्नाचा मुहूर्त कधी मिळणार आहे? काल निर्णय पहिलं ते अखिलला विचारायला पाहिजे. काल निर्णय. बघा, कठीण प्रश्न विचारू नका, बाकी सगळे विचारले तरी चालतात. माझ्याकडून एक शेवटचा प्रश्न. हा घरी दाखवू नका हा प्रश्न. आता तुम्ही आमदार आहात, दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलात, पण पहिल्यांदा तुम्ही महाराष्ट्रापुढे आलात. तुम्ही एवढं उभं महाराष्ट्रापुढे आलात ते युवा सेनेचे प्रमुख म्हणून. आज पक्षाची वाटचाल खडतर आहे, पक्षापुढे अनेक आव्हानं आहेत, आणि या काळात सुद्धा मुंबईतला, महाराष्ट्रातला खूप मोठा तरुण वर्ग युवा सेनेच्या माध्यमातून असेल किंवा मतदार म्हणून असेल, तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सोबत आहे. या युवा वर्गाला शिवसेनेत पुढे जाण्यासाठी, राजकारणात पुढे जाण्यासाठी आणि एकंदरीतच जीवनात यशस्वी होण्यासाठी एक युवा नेतृत्व म्हणून, स्वतः एक युवक म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? मी संदेश देत नाही कधी, कारण संदेश देणं मोठा मी झालेलो नाहीये. पण मी निश्चितपणे टीमवर्क म्हणून काम करतो, आणि जेही सोबत येतात त्यांना तेवढंच मान सन्मान, तेवढंच फ्रीडम ऑफ वर्क असतं, आणि ते सोबत घेऊन करायचं. पण एक महत्त्वाची गोष्ट असं मी सांगितलं ना, की आपल्याला आता मुंबई म्हणून विचार करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक रस्ता खोदलेला आहे, कधी पाईपलाईनसाठी असतो, कधी रस्त्यासाठी असतो, ते काय असतो. पण हे सगळं कुठे ना कुठेतरी आपल्याला मार्गी लावणं गरजेचं, आणि ह्याच्या मागे कोण आहे, काय नक्की त्यांचा फायदा आहे, आपल्याला आपलं नुकसान होत असताना कोणाचा फायदा होतोय, ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे.